ऑटोइम्युन डिसीज हो. की यातलं सगळंच असतं. येस. सर्दी खोकलाही आहे, अस्थमाही आहे, स्किन प्रॉब्लेमही आहे, ॲलोपेशियाही आहे. येस. हे सगळं एकत्र ऑटोइम्युन डिसीज आजकाल खूप बघायला हो. मिळत आहेत. तर अशा वेळेस काय आपण सजेस्ट करू शकतो? नाही, अशा वेळेस सगळ्यात मेन जे आपल्याला आयुर्वेदात ग्रहणी रोग जो सांगितलेला आहे म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोम. हो, आता प्रत्येकच पेशंटला इरिटेबल बॉईल सिंड्रोमची हिस्ट्री असते म्हणून ऑटोइम्युन कंडिशन होते असं नाहीये. हो. पण त्याच्यात जी सांगितलेली औषधं आहेत किंवा त्याच्यात जी सांगितलेली ट्रीटमेंट आहे, जो प्रोटोकॉल आहे, त्यांनी तो फॉलो करून प्रॉपर एकदा आपण डायजेशन रिसेट केलं, पंचकर्म करून मग त्याच्यावर औषधं घेऊन, की तो पूर्ण मॅक्सिमम जे ऑटोइम्युनचे पेशंट्स आहेत ते रिकव्हर होतात. हो. कारण त्यांचं मुळात सगळं बेसपासूनच बिघडलेलं असतं. अगेन त्याच्यात पचनावरच काम करायला लागतं आणि तिथून जे पसरणारं इन्फ्लेमेशन आहे ते ऑन द रूटच कंट्रोल झालं, की हं. या बाकीच्या गोष्टी डेव्हलप होणं आपोआपच थांबतं. सो त्याच्यात पहिले पंचकर्म करून मग सगळं या इन्फ्लेमेशन आणि ह्या सगळ्यावर इन्फ्लमेशन काम आणि करणं सगळं हे करायला लागतं. मुळापासून पूर्ण आपण त्याला येस. काढून टाकू शकतो. येस.